नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमच्या आणि एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे माझे सेकंड व्हिडिओ असा. आज मी किरल हाडूक जातलो आता बांबवाचे. किरला दोन टाईप असतात. एक बारीक चिवयाचे खाट्याचे म्हणतात, ते आम्ही बारीकच असतात लांब खाटेसारखे, आणि एक मोठ्या बांबवाचे किरल असतात. खूप दिवस झाले, जून महिन्यात एकदा एक टाईम आम्ही करून भाजी खाल्लेली. आता आणि एकदा बघूया म्हणून आणि एकदा भाजी करून खाऊया म्हणून किरल हाडूया. अशा घराच्या जवळच असा, शेताच्या सायडीकच असा खूप मिळतले. तुमच्याकडे खंयचे टाईप मिळतात किरल ते बी सांगा म्हाका. आणि पाऊस तर भरपूर लागला. हे बघा तुम्ही, हे बघा इकडे पाऊस भरपूर लागला आमच्या एरियाकडे. कंटिन्यू सतत 25 ते 30 दिवस, एक महिना झालो कंटिन्यू रेग्युलर पाऊस चालू असा. पावसाचं तर थांबवायचे एक दिवस निभार बघून आम्ही. आता सध्या रेडी केला मी. माझ्याकडे एक पिशवी असा आणि एक इळो असा बघ, आणि जाऊन पटाक करून 2 किरल घेऊन येऊया आणि त्याची रेसिपी करूया. आणि व्हिडिओ सेकंड असा ओके. काय बी जरा मिस्टेक झाले तर जरा ॲडजस्ट करून घ्या, आणि काय सजेशन असले ते बी माका धाडा, तुम्ही कमेंट करा. आणि तुमच्याकडे किरल मिळता काय ना ते बी सांगा. ना त्याला व्हॉट्सअपवरती मी धाडून देता तुमका. ओके, तो हे रेडी हतियार असा माझ्याकडे. आता जाऊया आम्ही किरल हाडूक. आणि पाऊस तर जाम असा, बघूया. छत्री बी ना माझ्याकडे. रेनकोट घालून घेता आम्ही सध्या. उगीच तरी भिजून काहीतरी प्रॉब्लेम जाय. ओके, थंडी ताप झाली तर मग आणि बेजार मी 1-2 मिनिटात रेनकोट घालून रेडी जाता. वेट करा. हे बघा मित्रांनो, तर रेनकोट घालून रेडी असा मी. चला दाखवता तुमका की किरल कसे गावतात. ओके, आणि सगळे प्रोसेस दाखवता. चला मित्रांनो, स्टार्ट करूया. जाऊ. पाऊस तर थांबत ना झाला. ओके, गेट काढून घेऊया. लावून घेता गेट. आता मित्रांनो, अळंब्यांचो बी दिवस हो. आता ऑगस्ट महिना स्टार्ट झालो. कंटिन्यू आमच्या एरियाकडे अळंबी तर योग स्टार्ट जाता. आमच्या ह्या एरियाकडे हांगा हे झाड पडला थंय बी अळंबी गावता आमका. हांगासर बी अळंबी येतात. म्हाका पयर एक अळंबे गावलेले, आता बघू गेलं एक अळंबे बी ना. ओके, आता अळंब्यांचो सीझन स्टार्ट झाला. एकटो असा म्हणून मी वयचा ना. जंगलात खंयतरी गेलो तर डुक्कर बिक्कर गावलो तर बेजार, ढोर ढोर करून खंयतरी झगडोक येत जाल्यार बेजार, म्हणून एकटो खंय वयचा ना. आणि हे बघू शकता, हे सगळे आमचे शेत इकडे पुरा बघा. ओके, तसेच आम्ही हांगासरल्यान खालती वचो जाय. खालती गेल्यानंतर किरलाचे बांबू असा तिकडे आराम मेळटात आमकां किरल. चला पटापट जाऊया. आमचे हे उत्तर कन्नड जिल्ह्यात येतात फ्रेंड्स. हांगा कंटिन्यू पाऊस लागून खूप लोकांकी त्रास झाला. खूप लोकांची घरा बिरा पुरा व्हावून गेल्यात. अंकोला, कारवार ह्या साईडी पुरा सिटी पुरा बुडून गेला. आमच्या एरियाकडे ह्या साईडीक तितके काय प्रॉब्लेम ना. पाणी येयले जाल्यार बी का डॅमासून थ्रू जाता. सुपर डॅम नियर जाता आमकां इकडे जवळ जाता. तेजो बी एक व्लॉग करून तुमकां दाखयता. आणि एक 4-5 दिवसात सुपर डॅमचे पाणी बी सोडतले. ओके, ते बी दाखयता तुमका. पुरा व्लॉग करून दाखयता. व्हायचे प्लॅन केला. आणि आता हांगासरल्यान स्टेट जाऊया. बघूया काय इतके किरल मिळतात म्हणून. ओके, तुमच्याकडे मिळता का ना, आणि मिळता तर कसले किरल काय म्हणतात ते सगळे म्हाका जरा कमेंटमध्ये सांगा नक्की. ओके, सिरे जाऊया. हे झाड बघा मित्रांनो, हे का म्हणतात तिरपळीचे झाड. तिरपळणीच्या झाडाक अजूनपर्यंत आम्ही एकदा बी तिरपळणी खाऊक ना. ती हेका माशाच्या कडेक घालतात, बरी लागतात, मस्त लागतात तिरपळा. तर अजून एक बी तिरपळ लागूक ना. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही. ओके, आणि त्या सायडीक पुरा ऊसाचो माळ असा शेजाऱ्यांचो. ओके, तर हांगासरल्यान आमी उतरूया. हांगा आमकां
किरल मिळतले नक्की. पाऊस तर जाम असा. हे बघा पाणी बघा केवढे येला. आमच्या शेतातल्यानंच पाणी हे जावलेला. तिकडे पुढे नद हे असा होळ असा, त्या होळाक जाऊन जॉईंट जातात. आणि इकडे मासे भरपूर, मळवे म्हणतात आमका ती, हे मळवेची मासे ते खूप चढतात इकडे. आणि आम्ही पहिला बारीक असताना शाळा चुकून बी येऊन धरूकचे खूप इकडे. टीचर एक बी सांगून पोटात दुखता त्रास असा असे म्हणून सांगून इकडे रातभर इकडे एक दिवसभर इकडेच राहूचे आम्ही पाण्यात खेळत. हे बघा इकडे फुल पाणी, हे बघू शकता. हे बघ, हे बघा ते. तर आम्ही एका जंप करून पुढे जाऊया. असेच इकडे बी थोडे असतात बांबू, खरे भितर जाऊ जरा गच्च असा. हे बघू शकता. आम्ही जरा पुढे जाऊया. हे बघा पाणी. तिकडे काय होता की मासे ऑलरेडी पहिला जून महिन्यात येऊन चढून गेले आणि आता तेवढे काय खास चढी ना तिकडे मासे. आम्ही खूप धरले, कमीत कमी 3-4 किलो मासे धरले आम्ही तिकडे. पुरा ह्या साईड पुरा चढूचे. आणि पावसात बघूया आता, जाऊया पुढे जाऊन काय करूया. इकडे मिळतात काय. इकडे बघा किरल तुमका दाखवता. इकडे बांबू भरपूर असतात. हे बघा इकडे हे पुरा बांबू. हे इकडे आमका नक्की मिळतले किरल. भीतर जाऊन घुसून बघूया. हे बघू शकता. पुढे जाऊया आम्ही भीतर. हे बघा मित्रांनो, इकडे किरल झालेले असतात. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही. हो एक किरल. त्यानंतर अब इकडे एक असा किरल. त्यानंतर पुढे अब इकडे बघा भरपूर आतमध्ये खूप असतात. आमका जास्ती नका, आम्ही जस्ट दोघात लोक राहता, मी आणि माझी आई. तर आमका 2 झाल्या खूप झाले. आणि काय होता फ्रेंड्स, इकडे मी तुमका एक सांगता की हे जे किरल असतात बघा, हे बारीक, हे एक बारीक हंगा हो एक दिसता. हे किरल चांगले कशा म्हणजे हे मोठे झालेले असतात. इकडे एक भीतर एक दिसू लागला बघा तुमका. हो 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 किरल मी दिसता बघा. ह्या किरलाक आणि ह्या किरलाचे हे बघू गेल्या टेस्ट तुमका ह्या किरलांचे जास्ती मिळतात. कशा म्हणजे हे बारीक असतात आणि रूच लागतात खूप पेक्षा मोठे किरलपेक्षा. तेका लागून जे आम्ही केन्ना बी काढूचे जाल्यार हे असले किरल काढतात असे हे करून. तेका रूच बरी. हो बी घेऊ शकता तुम्ही. हो बी तेवढं बरं असा. खरं मी सध्याक हो एक घेता. कशा म्हणजे एका टेस्ट जास्ती लागता. ओहो पडलो. हे बघा हो एक बारीक किरल मी भीतर घालून घेता. जस्ट टोपी काढूया. टोपी एक भीतर असं म्हणजे टोपी काढू. ओ ओ हो टोपी घेऊया. हो अब असले भी चलता. हे साधारण ओके असले किरल. ह्यो असतात जरा असे धरून. बघ हे किरल चलता. धुवून घेऊया जरा.
थांबा 1 मिनिट. हे बघा, हे असले किरल, हे किरल छान जास्ती मोठे ना, हे असले बारीक किरलच बेस्ट लागतात, रूच लागतात. आणि एक काढूया, 2 झाल्या पुरे आमका, खूप झाले, जास्त नका. हो, एक काढून घेता आम्ही. हो बघा, जस्ट पुरे एवढे. 2 झाल्या खूप झाले, नाले भाजी केवढी जाता काय की बघूया. आणि 2 बारीक गावले तर पुढे, आणि 2 बारीक सारखे काढूया. 3 झाले. तीन किरल गावले मित्रांनो, आणि एक गावल्या पुढे, आणि पुढे गावतले. गावया पुढे. इकडे भीतर असतात, तो भीतर आतमध्ये असतात. सुख मिळू जा. 1 मिनिट. बारीक असते तर बरेच जंगलात असं. पुरे घे मित्रांनो, 2 झाल्या खूप झाले आमका. 2 किरल झाल्या खूप झाले, जास्त उपयोग ना. जराशीच भाजी करून खाऊची, बरी लागता, टेस्ट लागता. ती जरा धुवून घेता. 1 मिनिट. टोटल 3 झाले बारीक धरून, हे करून घेता. असल्या ह्याच्यात मित्रांनो मासे खूप चढतात, मळवे, आणि धरूक मस्त मजा येतात. आम्ही पहिल्यापासून धरतात, मस्त मजा येतात. ह्या वर्षी मी 2 ते 3 किलो मासे धरलो एकट्यानं, आणि मस्त असा बघा इकडे. हे बघा इकडे. ओके, तो हो एक किरल झाला. हो बघ रेडी, मस्त असा भाजी करू का. आणि हो एक 2 किरल झाले. ओके, आणि हो एक छोटूसो पुरे घे. 3 झाले खूप असं. 2च जण असतात आम्ही, मी आणि आई. ओके, घालूया. ओके, घातलो. विळो बी घालूया त्याच्यात. विळो बी घातलो. ओके, हे बघा झाले असा. आता सीधा जाऊया वरती. हे शेतातल्यान आम्ही वरती जाऊया पुढे. बघा, हे बघा मित्रांनो. ओके, आणि बघा इकडे फुल पाणी पाणी पाणीच सगळ्या हॉटेल. आता आमच्या ह्या एरियाकडे पुरा माती सैल झाली असा. पुरा इकडे बघा कसे पाणी, पुरा माती सैल झाली असा. आणि ही झाडा ही बघ अशीच पडोची. आमच्या इथ कमी कमी 3 ते 4 झाडा पडल्यात कंटिन्यू, माती लूज जाऊन. भरपूर रोडा साईडी खै बी गेल्या झाडा पडोचे दृश्यच चालू. जरा 1 मिनिट, कॅमेरा जरा सारखं करून घेता. हे बघा इकडे एक झाड पडला. त्यानंतर पहिला येताना स्टार्टिंगाक एक झाड पडलेले आमचे, ते स्टार्टिंगाकच पडलेले सोडा. त्याच्यानंतर आणि एक दाखवता मी तुमका. इकडे अळंबी येतात, तरी येऊक नात अजून अळंबी. त्यानंतर इकडे बी अळंबी येतात, ते काय बी अजून अळंबी येऊक ना इकडे. हे बघा, त्यानंतर वैसया. हे बघा मित्रांनो, दुसरे झाड इकडे कोसळून पडला.
असेच इकडे आमचे पहिला आजीचे घर असलेले मित्रांनो, इकडे फुल त्या टायमात एक मजेदार गोष्ट म्हणजे तुळशीत आम्ही तुळशीचे लगीन करताना आवळ्याचे हे हाडून घातलेले आवळे, ते जे झाड केवढे मोठे झाले बघा, हे बघा ते तुला रुजवून येऊन येईल आवळ्याचे झाड केवढे मोठे झाले. आणि इकडे मिळलो माका एक नारळ, हे बघा आमच्याच झाडाचं नारळ, हे बघू शकता मस्त सारी पडलो हे बघा मस्त नारळ गावलो पडलेलो, एका असलेलो तो ह्या झाडात. तो आम्ही थोडे ह्या झाडाचे काढलेले पावसाच्या पहिला, आता एक असलेलो तो पडलो. ओके, आता जाऊया पुढे. इकडे बी पुरा शेतच, शेती आता कोण करीना जास्ती, हे एवढंच तरव तेवढं घातलेलं असा इकडे पुरा, तो बी दुसऱ्यानं घातला आपल्या शेताक लागून. तो दुसरीकडे आहे त्याचे शेत असा, त्या शेतात घेऊन जाऊचो तो रोपू, इकडनं पुरा काढूचो आणि गाडीत घालून घेऊन जाऊचो. हे बघा ते पहिला पुरा शेत करीत आम्ही, आता त्याला जास्ती पाणी लागेना म्हणून सोडले. आता नेक्स्ट आणि जरा डेव्हलप करू जा, टाईम लागतो. हे बी झाड पडला बघा, केवढे मोठे झाड, पिपळाचे झाड पडला, हे बघा. तर असे फिरून जाऊचे पडले आमका. हे बघा केवढे मोठे झाड पडला, आमच्या घराकडेच पडले, ते पावसाच्या पहिला पडला, मोठी वीज पडली असलेली म्हणजे आई पडले. ओके, नेक्स्ट पोचलो आम्ही घराकडे, जरासे उरला. हे बघा केवढे मोठे झाड कसे पडला, टोटल 3 झाडा पडली आमची. जाऊया, पोचलो, जस्ट पोचलो. तर नारळात फेकूया आतमध्ये आणि गेट काढून लावून घेऊया. जस्ट पोचलो, जस्ट पोचलो. इकडे ठेवूया ती सध्या, इकडे ठेवूया हे नारळ आणि किरल. तर मित्रांनो किरल गावले आमका, आता 2 किरल आणि एक बारीक गावलो. मी आम्ही जास्ती काढूक जाऊक ना, पुरे आम्ही दोघंच लोका, 2 लोकांकी बरोबर असा ते, तेवढी जराशीच भाजी करून खाल्लेले बरे, मस्त लागता, रूच लागता. तर मी हे जरा रेनकोट बी सगळे काढून तुमका दाखवता पुढच्या प्रोसेस काय म्हणून. हे बघा मित्रांनो, आता इथून 2 पद्धत असतात किरल बारीक चिरवते. थोडी लोक काय करतात, असे पहिला आधी झेजरून घेतात, इथे बारीक बारीक हे करून घेतात आदोळीचे, आणि थोडी लोक काय करतात बारीक असे स्लाइस करून घेतात, हे बघ चिप्स सारखे. हे का कसे बारीक करूची पद्धत ती मी तुमका सांगता. आधी पहिला चिरून घ्या पुरा, टोपी पूरा भेटली, एक एक्स्ट्रा बारीक हे बघा मित्रांनो,
आता असे स्लाइस सारखे झाले. हेका आता एक बारीक करूचे बेस्ट सॉल्युशन म्हणजे बघ तो टाईप असलो ग्लास असता, धारीचो ग्लास. धार परतलेलो ग्लास यूज करून फक्त धारीचो ग्लास. इकडे बघा झूम करून दाखवता मी तुमका. हे बघा असो धारीचो ग्लास असता. तेका काय करचे सिंपल असे असे धरून बारीक 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 असे मारूचे. म्हणजे काय जातात ते बारीक ऑटोमॅटिक चॉप्स जातात. हे बघा मी एकदा करून घेता पटापट आणि तुमका दाखवता. म्हणजे हे बघा आता पुरा बारीक चॉप झालेले असा. हेका आता एक दिवस फुल रात पाण्यात बुडवून दवरूचे पडतात. त्याचे बारीक हे कोडू असलेले सगळे हे जाऊ जाय म्हणून. आता आज आम्ही हे बुडवून दवरू. उद्या सकाळी हे का भाजी करतले. अलग अलग टाईप करतात भाजी. तुमच्याकडे कशी करतात ते बी आमका नक्की सांगा. आणि ताबडतोब करूचे असले तर त्याका बी काय आयडिया हा ते बी तुम्ही सांगा. आता मी इथून पुरा ह्या टोपात घालून दवरता पुरा रातभर भिजवसाठी. आणि नंतर मग उद्या सकाळी उठून मग सकाळी नाश्ता ह्याचा भाजी करची. बेस्ट असा गरम भाजी ते पावसात खावची नक्की बेस्ट. हेल्थाक बी बेस्ट बेनिफिट. पहिल्यापासून खातात असे पाण्यात बुडी ह्याचे घालून फुल फुगत दवरूचे एक दिवस आणि दुसरे दिवस मग भाजी करची. आता हो व्लॉग तुमका कसो बरं दिसलो काय ना काय तुमचे कमेंट काय सजेशन तुमचे सगळे व्यवस्थित आमका सांगा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये. आणि लाईक करा व्हिडिओ पसंत येईल तर. आणि दुसरे काय कसल्या टाईप व्हिडिओज आहे ते बी तुम्ही आमका सांगा. आणि दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळूया नक्की.